त्याच्यामध्ये दीनानाथ आणि डॉक्टर गैसेसांना होत नाही। ससूनचा अहवाल आलाय त्याच्यामध्ये दीनानाथ आणि डॉक्टर गैसेसांना वाचवण्याचं क्लीन चिट मिळेल काय सांगू, म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की असा काही रिपोर्ट येऊ शकतो। आणि मी खरं तर प्रशांत दादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे। मी त्या रिपोर्टचा निषेध करते। मला विचाराल तर हे बोलू नये, खरं मला शोभत नाही हे बोलणं, पण मला असं वाटतंय ते जाळून टाका तो रिपोर्ट। ॲक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेक गेली आहे, त्या मुलांची आई गेली आहे, कुणाची बायको गेली आहे, कुणाची वहिनी गेली आहे। इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो, इतका चुकीचा। आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे, तुम्ही हे सगळे जाऊन आले। म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो, हे धक्कादायक आहे। रिपोर्टचं म्हणताय ना, रिपोर्टमध्ये पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिलं आहे, आधी ते पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिले, पुणे पोलिसांनी काही मुद्दे स्पष्टीकरण मागितले होते की बाबा या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी, मेडिकल नेग्लिजन्स अलंकार पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता। पहिली जी प्राथमिक तपास झाला, CCTVमध्ये महिलेला बसवलं, पण त्या मुद्द्यांवर अहवालात काही भाष्य केलं नाही। उलट्या दुसऱ्या 3 आम्ही तो अहवाल मानत नाही। मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यातनं नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे, तो श्रेडरमध्ये कागद टाकला पाहिजे। आणि जी कोर्टात केस आज प्रशांतदादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत। आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही, कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको, मुलगी, वहिनी आहे। हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही। मी त्यांच्यातच ताळमेळ नाही। हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे। आम्हाला या रिपोर्टवर विश्वासच नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्या सिरियसली घेत नाही। आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ ह्यांच्या कॉन्ट्रडिक्शन्समध्ये घालवणार नाही, कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा। याचं कारण असं, आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात, आम्ही आमच्या दुसऱ्या लेकीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही।